जय. सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांना जय गुरुदेव. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि. सच्चिदानंद महाराज की जय. तर आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी माझं परम भाग्य समजते की ज्योतिताई मला प्रवचन सांगण्याचे योग्य समजतात. मला काही एवढं बोलता येत नाही, पण साधू संतांचं ऐकून कसं जेवढं येते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. साधू बोध झाला तो न उरोन्या ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी मनी आत्मतत्वी. तर मी इथं चिंतनासाठी जगतवंदनीय ज्ञानेश्वर माऊली यांचा हरिपाठातला अभंग घेतलेला आहे. तर माझ्या बुद्धीला जशी प्रेरणा देतील माझी सद्गुरु माऊली आणि पांडुरंग परमात्मा त्या पद्धतीने मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करते. तर काय म्हणले, साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला. तर माऊली म्हणाले की आपल्याला मनुष्य देहात आल्यावर काय व्हायला पाहिजे, साधूचा बोध व्हायला पाहिजे. तर आपल्याला काय सांगते साधू संत, तर परतूरचे महाराज तर डायरेक्ट म्हणते तुम्ही परमात्मा आहात. मग काय बोध दिला आपल्याला, जसं आपल्याला संसारात आपल्या आईनं आपल्याला तू मुलगी आहेस असा बोध केला. मग लग्न झाल्यावर त्या ब्राह्मणाने एकदाच सांगितलं की तू यांची बायको आहेस. मग तिथं एक बोध झाला की मी कोणाची तरी बायको आहे. मग नंतर लेकरं झाले, मग मी आई झाले, मग मी आई आहे हा एक बोध झाला. पण आपल्याला साधू संतांनी काय शिकवलं की तुम्ही परमात्मा आहात. मग काय करायचं आपल्याला, इथं विचार करावा लागते. आपल्याला संतांच्या संगतीत आल्यावर विचार, हा विचारून अहंकार सांडिजे मग अस्तित्व वस्तू होईजे आपली स्वस्ती सहज केली आपण. तर इथं विचार करायचा आहे. परमात्मा काय करायचे, फक्त विचार करायचा आहे. इथं काहीच न हलावे डुलावे लागत. महाराज काय म्हणले, तुम्हाला हलाव डुलाव सुद्धा लागत नाही, फक्त विचार करा. विचार केलं ना, संतांच्या संगतीत आल्यावरच विचार होत असते. कारण खरं काय आहे या जगामध्ये आणि खोटं काय आहे हे फक्त आपल्याला काही आवाज बंद केला तर ते शेजारच्या ताई आवाज देते, पाऊस येत आहे, वर वाळवण टाकलेलं आहे. मी म्हणलं तुम्हीच काढा आता, नाहीतर भिजू दे. तर ते आवाज देत होते म्हणून आवाज बंद केला होता. तर काय म्हणले आपल्याला साधू संत, साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला. न उरोनिया ठेला म्हणजे आपल्याला साधू संतांच्या संगतीत आल्यावर असं लक्षात येते की मी न दिसणारा न बदलणारा एक अद्वितीय असा परब्रह्म रूप परमात्मा आहे असं आपल्याला कुठं कळते, साधूच्या संगतीत आल्यावर कळते. मी कसा आहे, परमात्मा रूप आहे. आणि असा बोध आपल्याला घरी होत नसते, संतांच्या संगतीतच होत असते. आता सांगितलं ना की ब्राह्मणाने एकदा सांगितलं की तुम्ही यांची बायको आहात. मग आपण ते किती पक्क केलं. झोपेतून जरी आपल्याला कोणी त्यांच्या नाव घेऊन जर उठवलं तर आपण उठवले. पण आपल्याला साधू संत प्रत्येक क्षणाला सांगायले की तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही देह नाही, तुम्ही परमात्मा आहात. मग आपलं लक्ष आहे का त्याच्याकडे. मग आपलं लक्ष साधू संतांच्या शब्दावर पाहिजे, साधू बोधावर पाहिजे. मग त्यांनी आपल्याला बोध हे केलाय की हा दिसणारा देह कशाचा आहे, पंचमहाभूताचा आहे. आकाश, वायू, पाणी, अग्नी, वारा हे पंचमहाभूत मिळून हे कसं झालेलं आहे, हे शरीर झालेलं आहे.
पंचीकरण मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे श्रीराम गुरुनी की हा देह कसा आहे, स्थूल आहे आणि याला तू जाणतोस, तू याच्यापेक्षा कसा आहेस, वेगळा आहेस. तर श्रीराम गुरु त्या ग्रंथात काय म्हणते की घटद्रष्टा घटादी भिन्न हा सर्वथा न घटो यथा. जसं की आता इथं आपण समजा एखादी वस्तू, समजा उदाहरणार्थ समोर एक माठ आहे, मग त्या माठाला जाणणारा माठापेक्षा वेगळा आहे का नाही? तर विचार विचार करायचा ना, माठ वेगळा आहे, मी वेगळा आहे. मग तिकडच आपण उधरशे उखाडण्यावर इधर लगाय. महाराजांनी काय सांगितलं, तिकडचंच घ्यायचं आणि इकडं लावायचं. मग जसं आपण माठाला जाणतो, मग आपण माठापेक्षा आपण वेगळे आहोत, तसं आपण इथे विचार करायचा की आपण कशी या शरीरापेक्षा वेगळे आहोत. तर घटद्रष्टा घटादी भिन्न हा, या घटाला जाणणारा मी या घटापेक्षा वेगळा आहे, हे विचारानं आपण ठरवायचं. जसं गाडी चालवणारा माणूस, ड्रायव्हर जो असतो ना, तो गाडीपेक्षा वेगळा असतो का नाही? म्हणजे विष्णू महाराज म्हणते बोला, नाही तर मग माझं कोणी ऐकायला का नाही असं वाटणार नाही, फक्त दिलीप भाई ऐकायलेत असं वाटते मला. तर गाडी चालवणारा गाडीपेक्षा वेगळा आहे, तसं या शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे, तो या शरीरापेक्षा वेगळा आहे. आणि तो कसा आहे, मी आहे. तर त्याच्यात सांगितलं ना, गीतेत सांगितलं ना श्रीकृष्णाने, जीव सनातन, की तू जे मी म्हणतोस ना, ते कोण आहे, तर मी परमात्मा म्हणजे मी श्रीकृष्णच आहे. आपण आता बोलताना सहज म्हणतो ना, हे मी केलं, ते मी केलं, हे मी केलं. तो जे मी आहे तोच काय आहे, परमात्मा आहे. असा बोध कुठं होतो आपल्याला, संतांच्या संगीत गेल्यावर, तिथं बसल्यावर, मग त्यांचे आपण वचन ऐकल्यावर. वचन ऐकायचं आणि घरी आल्यावर काय करायचं, त्याचं चिंतन करायचं. माऊलीनं काय सांगितलं, काल परवाच्याच चिंतनात सांगितलं, मनाचा मारा न करता, इंद्रियास दुःख न देता, येथे मोक्ष आहे आयता, श्रवणाची माझी. म्हणजे काय करायचे, आपल्याला लक्ष देऊन साधू संतांचे शब्द ऐकायचे आणि त्यानुसार आपला निश्चय करायचा. मग काय म्हणले साधू संत, हा दिसणारा दुसरा मिश्रीचा आहे. जसं आपण आता आमच्याकडे धपाटे करतात, धपाटे करण्यासाठी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हे असं वेगवेगळे पीठ मिक्स करून जसं आपण धपाटे बनवतो, तसं हे कसं आहे, हे मिश्रित आहे, पंचीकृत हे शरीर पंचमहाभूताचं झालेलं आहे. मग या शरीरामध्ये आकाशाचं काय काय आहे, कट्टे आकाश म्हणजे हे मोकळी डोक्याची, एक स्थिर आकाश, एक पंच आकाश, हे हृदय आकाश, हे आपण अन्न खाल्लेलं जे साठवतो ते उदर आकाश, म्हणजे खाल्लेलं जिथे ड्रेन मध्ये जमा होते ते आपल्या शरीरामध्ये आकाशाचं आहे. वायू, या शरीरामध्ये वायू या भूताचं काय आहे, चलन, गलन, हवन, अंकुचन. आपल्या शरीरामध्ये काय काय आहे, जे आपण चालतो ते वाऱ्यामुळेच होते, जे आपण पसरतो ते वाऱ्यामुळेच होते, जे आपण वळतो ते वाऱ्यामुळेच, वारं या भूतामुळे क्रिया होतात. आणि मग या शरीरामध्ये अग्नीचं काय काम आहे, तर भूक लागणे, तहान लागणे, आळस येणे, निद्रा येणे आणि चेहऱ्यावर कांती येणे. आता जेवण केल्यावर आळस येतो, आळस आला की झोप येते, आणि झोप झाले की चेहरा कसा टवटवीत दिसतो. मग हे 5 कशाचे आहेत, तर अग्नीचे आहेत. आता आपण पंचीकरण ऐकून निश्चय करायचा की भूक कोणाला लागली, अग्नीला लागली. आपण काय म्हणतो, मला भूक लागली, पण आपल्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपल्याला भूक लागते, जेवण केल्यावर झोप येते. अशा रीतीनं आपल्या शरीरात अग्नी आहे. आणि मग काय आहे, तर जलाचा भाग आपल्या शरीरात काय करतो, जलाचा भाग आहे घाम, मूत्र, वीर्य, आणि रक्त. हे 5 कशाचे आहेत, जलाचे, पाण्याचा भाग आहे. 5 कशा रूपानं शरीरामध्ये पाण्याचा भाग आहे. जसं आता रक्त पातळच असते आणि घाम पण पाण्यासारखा असतो आणि वीर्य पण पाण्यासारखंच असते. हे पाण्याच्या रूपानं आपल्या शरीरामध्ये हे भूत आहे आपलं, म्हणजे पंचमहाभूतापैकी जल हे भूत शरीरात अशा प्रकारे.
आणि म्हणजे पृथ्वी. आता पृथ्वीचं आपल्या शरीरात काय काय आहे? हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. हे कशाचा भाग आहे? तर पृथ्वीचा भाग आहे. जसं आता कुठं आपण एखादा सावळा माणूस असतो, कधी कुठं गोरा असतो, तर एखाद्या प्रदेशात लाल माती असते, एखाद्या प्रदेशात पांढरी माती असते. मग त्यानुसार आपल्या शरीराचा वर्ण आणि कदाचित कधी कधी वंश आपल्या अनुवंशिकतेमुळे आपल्या घरातल्या आई वडील किंवा आपल्या आत्या यांच्यावर पण या शरीराचा रंग जाऊ शकतो. त्या रूपानं आपल्या शरीरामध्ये कोणता भाग आहे? महाराज म्हणजे आता जसं घर बांधताना वायूचा ढीग, पाण्याचा ढीग, पाण्याची कोण्या आपण असं रचून जर ठेवलं तर त्याला कोणी घर म्हणेल का? तर नाही. मग हे जेव्हा एकत्र मिश्रण करू, विटीवर विटी रचू, त्या सिमेंटाचं मिक्स करू आणि मग अशी भिंत तयार करून मग त्याचं काय होते? घर तयार होते. जसं ते घर तयार झालं तसं आईच्या उदरामध्ये हे शरीर तयार झालं. आई वडिलांना अन्न खाल्लं आणि त्या अन्नाचं काय झालं? वीर्य आणि रक्त तयार झालं आणि त्याच्यापासून काय झालं? हे शरीर तयार झालं. मग जसं ते घर तयार झालं तसं हे शरीर तयार झालं. मग तुम्ही तयार झालात का? तर नाही. तर मी कसा आहे? अनादी अनंत आहे. मला माझा जन्म नाही. कारण हे शरीर कसं कसं झालं? जसं आपण दळायला गेलो गिरणीत, मग तिथं गिरणीमध्ये त्या गिरणीतून पीठ टाकलं, ते दळण टाकलं, गहू टाकली किंवा ज्वारी टाकली, मग ते ज्वारी किंवा त्याचं पीठ होऊन बाहेर आलं. मग ते बाहेर आलेलं पीठ गिरणीचं आहे का? बाहेर आलेलं पीठ गिरणीचं आहे का धान्याचं आहे? तर ते धान्याचं आहे, गिरणीचं नाही. तसं हे शरीर आईच्या उदरात तयार होऊन बाहेर आलं, मग हे आईचं नाही. तर हे कशाचं आहे? महाभूताचा हा देव झालेला आहे. असं आपल्याला श्रीराम गुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात. तर आमचे महाराज म्हणाले की परमार्थामध्ये पंचीकरण आणि संसारामध्ये माणसानं काय घ्यावं? सोनं घ्यावं. आता आम्हाला तर आज त्याची संकट लागलेली आहे. तर त्या संकटमध्ये तर आपल्या एक मिनिट संगीताताई तुम्हाला सांगते. मंगलताई सुभाष, मंगलताई सुभाष, मंगलताई सुभाष, तुमचं माईक खूप वेळ झालं चालू आहे, बंद करा. काही तुम्ही कंटिन्यू करा. तर मग ही शरीर कसं झाले? पंचीकृत पंचमहाभूताचं आईच्या उदरामध्ये तयार झालं. हे आपल्याला काय रामगुरु सांगते. मी काय सांगत होते की परमार्थ करायचा असला तर अगोदर माणसानं सद्गुरु मुखे समजी लेजो, तो ब्रह्म सुख पामे आजो. म्हणजे ज्याला सर्वांना विनंती आहे परमार्थाला सुरुवात की करायची, माईक कोणी सुरू ठेवू नये. आपल्या आपल्या माईककडे लक्ष ठेवा. सर्वांना हात जोडून विनंती आहे. असं मध्ये बोलायची वेळ कोणी आणू नये. मध्ये बोलणंही बरोबर नाही आहे महाराजांना थांबून. त्यामुळे अजिबात माईक कोणी चालू ठेवू नका. आपापल्या माईककडे आणि ह्याच्याकडे व्हिडिओकडे वगैरे आपलं लक्ष पाहिजे. रामकृष्ण हरी. चालू ठेवा ताई. मग काय म्हणले रामगुरु? आमचे सद्गुरु महाराज काय म्हणले की संसारात काही अडचण पडली तर आपल्याला अर्ध्या रात्री पण सोनं मोडून पैसे घेता येतात. आणि पंचीकरण जर आपण सोडवलं तर आपल्याला निसंशय असा अनुभव येते की मी दिसणार शरीर नाही, हे पंचमहाभूताचे, हे जाणार आहे, हे याची राख होणार आहे, हे आपल्याला लक्षात येते. सद्गुरु कडून समजून घ्यायचं. त्याच्यात दिलेले सद्गुरु मुखे समजिले जो तो ब्रह्मसुख पामे आजो. म्हणजे जो सद्गुरु कडून पंचीकरण हा ग्रंथ समजून घेईल त्याला निसंशय असं ज्ञान होईल की मी परमात्मा आहे. मग मी परमात्मा आहे म्हणल्यावर सगळीकडे काय दिसणार? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग असं आपल्याला लक्षात येईल की काय काय सुरुवात आहे त्याची. साधू बोध झाला. मग आपल्याला साधू बोध झाला म्हणजे आपल्याला बोध एवढाच करून घ्यायचा आहे की मी परमात्मा रूप आहे असं समजलं की संपलं. कारण मला माझ्या अनुभवातून असं लक्षात आले की परमार्थ संपत असतो पण संसार संपत नसतो. एकदा लक्षात आलं की मी परमात्मा आहे, मग आता काय राहिलं? काहीच नाही. मग
आता दिवस चारी खेळी मिळी. मग आनंदानं देवाचं नाव घ्यायचं, नामस्मरण करायचं, भजन करायचं, अभंग म्हणायचे. कुठं कीर्तन असलं तर तिथं जायचं, साधू संतांची संगत करायची. तर असं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? संतांच्या संगतीत जावं लागेल. साधू बोध झाला तो नवरोनी आठेला. ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईच समाप्ती झाली जशी. जसं कापूर लावल्यावर त्या ताटात समजा आपण ओवाळताना कापूर लावला तर तिथं खाली काही अवशेष त्याचा उरते का? तर उरत नाही. आता उदाहरणार्थ आपण कापसाची जर वात लावली तर त्याचा पीळ उरतो. पण आपण जर कापूर लावला तर कापुराचं काहीतरी अवशेष मागे उरते तर उरत नाही. तर तसं मग आपण संतांच्या संगतीत आलं, साधूंच्या सद्गुरूंच्या, तर मग आपलंही तसंच होतंय. मागील या जन्मा मुक्त झालो. कारण आताच हे शरीर जर मी नाही ठरलं तर माग झालेले 84 लाख योनी कितीतरी जन्म, श्रीकृष्ण होते तेव्हा, श्रीराम प्रभू होते तेव्हा, हे आपण नव्हतो का? तर आपण होतो ना. पण आपण तेव्हा लक्षात घेतलं नाही की मी निराकार निर्गुण परब्रह्मरूप आपलं कसं आहे हे मी समजून घेतलं नसल्यामुळे आपल्याला इथपर्यंत यावं लागलं. पण मला तर असं वाटतंय आपण किती भाग्यवान आहेत की आता कलियुगामध्ये हे ब्रह्मज्ञान एवढं सोपं झालंय की बाप रे बाप, लयच सोपं झालंय. करतळी आवळे तैसा हारी, जसं हातावर आवळा घेऊ तसंच झालंय आता. कितीतरी लिंक, किती महाराज, बाप रे. रोज एक चिंतन, दिवसभराचे चिंतन असते याला युट्यूबला ऐकायला, गुगल मीटला ऐकायला. किती सोपं झाले. म्हणजे ब्रह्मज्ञान आता सोपं झाले पहिल्यापेक्षा. नाहीतर ही विद्या घेण्यासाठी काशीला जावं लागते 6-6 महिने. तर त्या साधू संतांच्या दारात जाऊन बसावं लागते, काम करावं लागते. मग त्यांना जर वाटलं की आपण योग्य आहोत तर ते आपल्याला सांगतात. पण आताचे साधू संत किती कृपाळू आहेत, लगेच सांगते की तुम्ही परमात्मा आहात. आमचे महाराज तर, परतूरचे महाराज तर लगेच गेलं की म्हणते आता हे दिसायले खिडकी, तुम्हाला खिडकी दिसायली का लाकूड येते? म्हणजे मुळाची नजर लगेच ते तुला पुढच्याला समजू किंवा न समजू लगेच सांगते ते लाकूड आहे म्हणते. ते काय दरवाजा आहे का? आणि हे अंगावर घातलेली साडी आहे का? ही साडी नाही म्हणते, हे कापूस आहे. मग आपल्याला हे विचार आपल्याला येते का घरी? नाही. आपल्याला काय वाटतं ही साडीच आहे, हे घर आहे, हे बंगला आहे. पण महाराज काय म्हणते हे बंगला नाही, ही विटाची सिमेंटाची रचना आहे. आणि जसं ते घराची रचना आहे तसंच हे शरीर रचते खचते. असं सांगितलेलं आहे की जसं हे विटावर वीट रचली आणि घर तयार झालं तसंच हे तुझं शरीर तयार झालं. तुझ्या आई वडिलांना अन्न खाऊन रक्तवीर्य झालं आणि आईच्या उदरात जेव्हा तुझं हे शरीर तयार झालं तेव्हा आईनं अन्न खाऊन हे शरीर मोठं झालं. आणि जेव्हा 9 महिन्यानंतर तुझा हे शरीर जन्मलं तेव्हा आईनं अन्न खाऊन आईच्या स्तनामध्ये दूध कोणी उत्पन्न केलं? ईश्वरानं. आणि ते पण कशामुळे तयार झालं? अन्नामुळे. आणि तुला जेव्हा दात आले, मग दात आल्यावर लेकराला आपण भाकर खायला लावतो. मग ते कशानं वाढलं? अन्नानंच वाढलं. म्हणजे हे शरीर अन्नानंच पंचमहाभूतापासूनच तयार झालं, पंचमहाभूतावरच राहिलं. आणि शेवटी अंतविधी झाल्यावर स्मशानात गेल्यावर काय होतं याचं? उरलं तर कीटक कृमी खातील ह्या शरीराला, नाहीतर जाळलं तर काय होते? राख होती. म्हणजे शेवटी काय होतं याचं? माती होती. तर याची मातीच होती. आणि आपण कसे येत? आपण माती नाहीत. आपण कसे येत? आपण देवाचे अंश येत. जसं की ईश्वराला एवढं वाटते की मी इतका अनमोल नरदेह दिला याला, आणि यानं काय केलंय? संसारात 4 डबडे गोळा करण्यात, 4 बंगले बांधण्यात, मोटर गाडी घेण्यात, सोनं गोळा करण्यात, याच्यातच घालवला आपण वेळ. मग हे अनमोल आहे हे शरीर. कसं आहे अनमोल? आपल्याला ईश्वरानं दिलेली ही सप्रेम भेट आहे. तर आपल्याला असं वाटू नाही की देवानं आपल्याला काही दिलं नाही, आपल्याला गाडी दिली नाही, बंगला दिला नाही, घर दिलं नाही. ईश्वरानं आपल्याला सर्व गुण संपन्न नरदेह दिला. ही आपल्याला ईश्वरानं दिलेली कशी आहे? सप्रेम भेट आहे, महाराज म्हणतात. मग किती छान भेट आहे आपली ईश्वराची. आपल्याला 2 हात दिले, 2 समजा आता इथून जर खालचा भाग दिला असता तर कसं वाटलं असतं? मागून जेवायचं असतं तर कसं वाटलं असतं? कसं ईश्वरानं व्यवस्थित रचना केली. आपण ईश्वराचे असे
उपकार मानायला पाहिजे आणि त्याला रात्रंदिवस त्याचं स्मरण करायला पाहिजे. आणि आपल्यावर ईश्वराची कृपा झाली म्हणूनच आपल्याला सद्गुरू भेटले. आपली अनंत जन्मीचे पुण्य उदयाला आले तरच आपल्याला सद्गुरू भेटतात. आपण की देव होय गुरु. म्हणजे गुरुच कसे आहेत? देव आहेत, साक्षात परब्रह्म रूप आहे. आपल्याला हे कळत नाही, पण श्रीकृष्ण परमात्म्यांनी, श्रीराम प्रभूंनी सुद्धा त्यांच्या गुरूंचं ऐकलं. श्रीराम प्रभूंनी वशिष्ठ गुरूंचं ऐकलं आणि कृष्ण परमात्म्यांनी त्यांच्या सांदीपनी ऋषीचं ऐकलं. पण आपण आपल्या सद्गुरूचं काय ऐकायचं? आपण ज्ञानयोगात आलो ना, तर सद्गुरू हा म्हणजे सद्गुरू भेटणं फारच कठीण आहे. पण ईश्वराचा आपल्यावर अनुग्रह जर झाला तरच आपल्याला सद्गुरू भेटते. आणि भेटल्यावर मग त्याचं काय मोल नाही करायला पाहिजे, की असं वाटायला पाहिजे मला आता काहीच मिळवायचं राहिलं नाही. स्वतः साक्षात परमात्मा आपल्या दारात आले. कबीरदासजी म्हणले ना, गुरु गोविंद दोनो खडे किसके लागू पाव, बलिहारी गुरु आपके गोविंद दिओ बताय. देव आपल्याला देव कळवून देत नाही. आपल्याला देव कोण सांगते? तर देव काय आहे, देव कसा आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोठे. आपल्याला हे कोण सांगते? सद्गुरू सांगते. मग आपल्याला देव सांगते का देव मला नाव नाही म्हणून? नाही. मग आपल्याला साधू संत, आपले सद्गुरू संत महात्मे ही सांगते की देव कसा आहे. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. मग देव कसा आहे? देव सगळीकडे आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठी कैलास तीर्थक्षेत्री देव, तया विन ठाव रिता कोठे. मग काय म्हणले की जे जे दृष्टीने दिसेल ते ते हरी आहे. आणि वैकुंठ कैलास तीर्थक्षेत्र कुठं पहा तिथं देव आहे. मग देव कसा आहे? तर आहे या रूपानं आहे. आता मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं की आहे रूपानं देव परमात्मा कसा आहे. जसं आता पुन्हा एकदा सांगते, कारण मला ते तुम्हाला आवडू किंवा न आवडू, पण मला सांगायची सवय आहे. आता समजा आपण टीव्ही आहे म्हणतो, खुर्ची आहे म्हणतो, घर आहे म्हणतो. मग आपण याच्यातला आहेपणा जो आहे ना तो एक आहे. मग सगळीकडे आहे एक रूपानं आहे का नाही? तर तुम्हाला कळलं का नाही ते मला माहित नाही, पण माझ्या सद्गुरूंनी शिकवलं मला की सगळीकडे परमात्मा कसा आहे, तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जसं आता घड्याळ आहे, फ्रीज आहे, कपाट आहे. हे घड्याळ, फ्रीज, कपाट हे नाव वेगळे वेगळे, पण आपण जो आहे म्हणायलोच ना ते आहेपणा तो एक आहे. तर त्या रूपाने परमात्मा सगळीकडं एक आहे. त्या दृष्टीनं परमात्मा सगळीकडे कसा आहे? जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप अशा रूपानं आहे. मग आपल्याला काय म्हणले की वशिष्ठ श्रीराम प्रभूचे गुरु. मग आपल्याला वाटते आपणच का सद्गुरूंचं ऐकायचं? तर स्वतः देवाने अवतार घेऊन त्यांनी आधी सांगितलं की मी सुद्धा सद्गुरूचं ऐकलं. आणि जसं त्यांनी त्यांच्या सद्गुरूने त्यांना सांगितलं की हे संसार कसा आहे? माया रूप आहे, दिसणारा आहे, खोटा आहे. जसं आता आपण झोपीमध्ये स्वप्न पाहतो, मग तिथं पण घर असते, आपण असतो, तिथं दागिने असतात, सगळं असतात. मग एखाद्या गावाला जातो आपण, पण आपल्याला झोपीमध्ये स्वप्नामध्ये ते किती खरं वाटते? 101% खरं वाटते. पण मग आपण झोपीत जर बरळू लागलो, समजा आता आपल्याला स्वप्न पडत असेल की आपण कुठून तरी पडायलो, आपण समजा असं म्हणायलो मेलो मेलो पडलो पडलो, तर आपल्याला आपल्या जवळ कोणीतरी जागा असणारा माणूस ते काय म्हणेन? ए उठ, असं हलवून उठीन ते आपल्याला म्हणेन तुला पडायला काय झालं? तू झोपीत बरळायला लागलास का काय? पडत नाहीस काय नाही म्हणे, तू जरासा जागा हो, मग तुला शांत वाटेल. तर आपण जेव्हा आपण स्वप्न बघत होतो जेव्हा आपण पडलो पडलो म्हणायचो, पण तेव्हा आपल्याला जागा कोणी केलं? जे जागा होता शेजारी माणूस त्यानं आपल्याला जागा केलं आणि म्हणाला की अरे जागा हो, हे तू काय पडत नाहीस काय नाही, तुला झोप लागली. तसं आपल्याला साधू संत जागे करतात. उठा जागे फारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे ती सून. शरणरी गादे
निवासी माया विकने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे येतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. मग काय म्हणाले तर सद्गुरु म्हणाले तर अज्ञानाच्या झोपेतून उठ, जागा हो. हा दिसणारा प्रपंच खोटा आहे. जेवढं 100% स्वप्न खोटं आहे तेवढंच दिसणारं जगत खोटं आहे. पण असं कधी लक्षात येते? धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून शरण रिघा देवाशी सर्व मिथ्या हे जाणून. म्हणजे मिथ्या जाणून म्हणजे त्यांना म्हणायचं नाही की तुम्ही खोटे, तू माझं पोरग नाही, तू माझी मुलगी नाही, तू माझा नवरा नाही, असं म्हणायचं नाही. विचारानं लक्षात घ्यायचं की यांचं शरीर पण पंचमहाभूताचे, हे पण नष्ट होणार आहे आणि यांच्यामध्ये जे जाणणार आहे तो नष्ट न होणार आहे. असं लक्षात घेऊन काय करायचं? शरण रिघा देवाशी. म्हणजे आता देवाची तर कृपा झाली आपल्यावर की आपल्याला संत भेटले. आता काय करायचं? आपलं काम झालं. आता काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं. नाम घेता वाया गेला ऐसा कानी नाही ऐकिला. देवाचं नाव घेतल्यावर कोणी वाया गेला का सांगा बरं? अहो, साधं व्यवहारातलं उदाहरण आहे. आपल्या नवऱ्याचं नाव आपण एकदाच घेतलं तर आपलं शरीर सुटूस तर आपली पूर्ण जबाबदारी ते उचलते. टिकलीपासून तर चपलीपर्यंत संपायच्या आधीच आणून देते सगळं. साडी आहे का, टिकली आहे का, ब्लाऊज आहे का, तुला काय आणायचं काय नाही. एका जन्मातला मरणारा नवऱ्याचं जर आपण नाव घेतलं तर आपली एवढी सोय लागते. मग अनंत ब्रह्मांड नायक जे आहे ईश्वर, त्याचं जर आपण सतत नाम घेतलं तर ते आपलं काय हे तरी. जसं त्या प्रल्हादानं कसं घेतलं नाम, त्याला उंच टेकडीवर फेकून दिलं, त्या हिरण्यकशिपूनं उकळत्या तेलात टाकलं, पण त्याला काय विश्वास होता? नारायणावर विश्वास होता की ते सतत नारायण 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 म्हणतो. मग एक दिवशी काय म्हणले त्याचे वडील म्हणले, तुझा नारायण दाखव म्हणे. इथं आहे का ह्या खांबामध्ये? हो म्हणे, ह्या खांबामध्ये आहे माझा नारायण. म्हणजे एवढा दृढ विश्वास असते संतांच्या शब्दावर की त्याला प्रगट व्हावंच लागते. मग नारायण ते नरसिंह रूपानं प्रगट झाला तिथं. तर महाराज म्हणते, अरे ते तिथं खांबामध्ये प्रगट झाला, मग हे शरीर रूपी सुद्धा एक खांब आहे आणि याच्यामध्ये पण काय आहे? नारायण आहे, असं तू लक्षात घे. तर साधू संत असं आपल्या अर्थावर आपल्याला आपलं लक्ष घालतात. आपण हरिपाठ म्हणतो, पण आपल्या अर्थाकडे लक्ष आहे का? अर्थाविन पोती नाकाविन मोती, कुंकवा नाही ठावन म्हणे मी आहे. आपल्याला साधू संतांचे वचन ऐकल्याशिवाय शब्द हे हरिपाठ, तुकाराम महाराजांचा गाथा, ज्ञानेश्वरी हे कळत नाही आपल्याला. पण आपण जर संतांची संगत केली तर आपल्याला लगेच लक्षात येते की ते ग्रंथात काय सांगायले. तर काय सांगितलं की कापुराच्या वाती काहीच समाप्ती झाली जैशी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटाला, साधूचा अंकिला हरिभक्त. तर काय म्हणालेत महाराज? मोक्ष रेखे आला म्हणजे तू काय आलास? असं लाईनीमध्ये आलास म्हणजे तू मनुष्य देहात आलास, म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याच्या या शरीरानं मोक्ष प्राप्त करून घेता येते. त्याच्यामुळे काय म्हणले? मोक्ष रेखे आला भाग्य विनटाला. म्हणजे तुला असं वाटायला पाहिजे की किती माझं परम भाग्य आहे की मला ईश्वरानं असा अनमोल हा नरदेह दिला आणि ह्या देहानं आपल्याला पुढचे 84 लाख योनी चुकवता येते. जेणे नाही जन्म यमाची यातना आयशी साधना करा काही. काय म्हणले? या शरीरानं आपल्याला पुढचे 84 योनी चुकवता येते. जेणे नाही जन्म कोणताही जन्म असते ना, आता पाणीचा, कुत्र्याचा, डुकराचा, पण गर्भात राहण्यामध्ये काय झालं? गर्भवास आणि गर्भवास या व्यक्तीतही फरक नाही. महाराज म्हणते, तुला खोटं कळायचं तुला ते ना आईच्या गर्भामध्ये कसा उलटा
परमार्थ नाही तर नाव कशाला घ्यायचं. पण जे परमार्थाचं जे शेवट असते, उत्तर भक्ती असते, ती फक्त कशात हे होत असती, नामामध्ये. आपल्याला आपला भाव कधी बसते की समोरचं जेव्हा करत असतो तेव्हा. मग आम्ही जेव्हा जातो परतूरला तेव्हा आपलं बापूराव महाराज कधी बी उठलं की विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणते. आपल्याला वाटतं एवढे मोठे महात्मा जर ईश्वराचं नामस्मरण करते तर आपण पण करायला हरकत नाही. आणि नाम घेतलं ना माणसाला संसाराचा विसर पडत असते. नाहीतर आपल्याला काय हे संसाराचा विचार करायची सवय लागलेली असते. पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, मालकाचं कसं होईल, माझं कसं होईल, माझी गुडघे दुखते, तेच होतंय, मला पायऱ्या चढता येत नाही. पण नाम नाही घेतलं ना आपलं दुसरीकडे चित्त जाते. आणि मग दुसरीकडे चित्त गेले की मग चिंता वाढते. आणि मग चिंता केली की आपलं चिंतन वाया जाते. मग काय करायचं, ईश्वराचं नाम घ्यायचं, नामस्मरण करायचं, सतत नामस्मरण करायचं. महाराजांचं रोज मी चिंतन ऐकते विष्णू महाराजांचं. तुकाराम महाराजांच्या गाथेतले अभंग घेतात ते, पण सतत सांगते नाम घ्या नाम घ्या घ्या. आज 3 वर्ष झाले मला महाराजांचा अनुभव आहे खूप चांगला की नामानं मला काय परिणाम झाला हे मी शब्दात सांगू शकत नाही. फक्त एवढंच सांगन की तुमचा परमार्थ जर सफल करायचा असला तर तुम्ही सतत ईश्वराचं नामस्मरण करा. काहीच करायचं नाही, करू नका. सुरुवातीला सांगितलं की न हलावे डुलावे लागत, अगरबत्ती लागत नाही, फूल लागत नाही, पान लागत नाही, काही नाही, नुसतं नाम वाहू नाम वाहू नाम विठोबाचे देव. तर ईश्वराला काय प्रिय असते, नाम प्रिय असते. काय म्हणले, देवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जे निवडी आत्मतत्व. तर मी सुरुवातीला सांगितलं की संतांची संगत जर केली आपण ना तर आपल्याला सगळीकडे काय दिसते, हरी दिसते. मग आता हरी सगळीकडे दिसल्यावर आपल्याला द्वेषबुद्धी येईल का, तर नाही येणार. घरात सून जरी आली, सासू असली तर आपल्याला काय वाटेल की ते परमात्माच आहे का, द्वेषबुद्धी वाढेल का मग आपली, नाही. तर अशा प्रकारे आपल्याला काय सांगितलं महाराजांनी, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. तर मला काही एवढं महाराजांसारखं चिंतन भरपूर सांगता येत नाही. माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मला जसं मांडता येईल तसं मी मांडलं. आणि हा आजचा अभंग हा का कशामुळे घेतला की मला हरिपाठाशिवाय दुसरं मला काहीच म्हणजे एवढं आवडते. मला सगळ्यात जास्त मला हरिपाठ आवडते, कारण सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे हरिपाठाचं सगळे. प्रत्येक अभंग असा कळण असं सांगितलं. हे अभंग कधी कळाले आपल्याला, संतांच्या संगतीत गेल्यावर. नाहीतर मला वाटायचं की काय सांगितले महाराजांनी, नाका विनोदी महाराजाला म्हणायचे मला कळत नाही. महाराज म्हणायचे तुम्ही काय करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण केलं ना की तुम्हाला आपोआप जसं आपल्याला संत शिकवते, व्यवहार शिकवते, परमार्थ शिकवते. परमार्थ कसं आहे, संपत असते, आणि संसार कसा आहे, संपत नसते. आणि त्याच्यातले कारण संपत्ती हे खरं नाही हे आपल्याला लक्षात कोण आणून देते, साधू संत. पैसा आहे कारण त्याच्या नावातच काय आहे, संपत्ती. आपल्याला वाटते संपत्ती असलं म्हणजे आपलं खूप चांगलं झालं, पण त्या नावातच काय आहे, ती संपत्ती. कारण ती संपत असते म्हणून संपत्ती. आणि परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. मग आपण परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, संतांचे वचन ऐकायचे, ज्ञानेश्वरी वाचायची, तुकाराम महाराजांचा गाथा वाचायचा, हरिपाठ म्हणायचा, काकडा भजन म्हणायचं. हे आपण जर सारखं चिंतन ठेवलं ना आपल्या संसाराचा विसर पडत असतो. आणि संसाराचा विसर पडला म्हणजे आपल्याला काय होते, दुःख होत नाही. आणि आपल्याला सगळ्याला काय पाहिजे बरं, सगळ्याला कशाची अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे. सुखाची अपेक्षा आहे म्हणजे कशाची आहे, सगळ्यात जास्त दुःख काय आपल्याला संसारामध्ये, तर सगळ्यात जास्त मोठं दुःख कशाचं आहे, मरणाचं दुःख आहे. का गरिबीचं दुःख आहे, का पैसे नाही याचं दुःख आहे, का लेकरं बाळ नाही त्याचं दुःख आहे, तर नाही. आपल्याला सगळ्यात जास्त दुःख कशाचं आहे, मरणाचं दुःख आहे. आणि ते कसं आहे, सगळ्या
हे शरीर सगळेच जाणार आहे. शरीर जाणार जाणार याची काळोबा खाणार. कारण काळ असा तोंड वासून बसलाय. हे शरीर कधी सुटत त्याचा काही नियम नाही. आता आता हे डोळ्याचे पापणे लवकर तर हे शरीर राहील करायला नाही. घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. म्हणजे काळ वाट बघायला असा वाट तोंड करून बसलाय. पण आपण ते काळाच्या तोंडात जायच्या आधी आपण काय करायला पाहिजे? देवाची ओळख करून घ्यायला पाहिजे. काय म्हणले महाराज की करावी तातडी परमार्थ. घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. करावी तातडी परमार्थाची. तर काय करायला पाहिजे? तर करून आपण आपलं स्वस्वरूप काय आहोत, आपण कोण आहोत, हे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तर काय काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज की मी कोण आहे हे लक्षात घे. मग आपल्याला मी कोण आहे असं लक्षात आपल्याला कुठे येणार आहे? संतांच्या संगतीतच येणार आहे. आता पंचीकरण मध्ये एक हे सांगितलेलं आहे, दृष्टांत सांगितलेलं आहे रामकृनी की एका गुहेमध्ये एक सिंही मेली होती. तिला 2 पिले झाले. तिथं जवळच एक शेळ्याचा चालणारा म्हणजे शेळ्या सांभाळणारा माणूस होता. मग त्यानं काय केलं? एक ते सिंहाचं पिल्लू उचलून नेलं आणि एक त्या सिंहिणी जवळच राहिलं. मग त्यानं नेलं. तो काय करायचा? धनगर त्याला ते दूध पाजायचा, हे करायचा. असं करत करत काय झाला? शेळ्याच्या संगतीतच लहानाचा मोठा झाला. आणि होता कोण ते? सिंह होता. जसं ते सिंह काय करते? शेळ्याला खाते ना, त्याची डरकाळी फोडली की ते असे गळीत होते शेळ्या. पण हे बेटा तर त्याच्या संगतीत राहू लागला. मग असं करत करत तो सिंह मोठा झाला आणि मग त्याचा जात बैल मोठा झाला. तर असं धनगरानं शेतात त्याला एकदा ते बघितलं त्याच्या जात बहीण की हे शेळ्यामध्ये काय करायला? हे तर माझा जात बही आहे, सिंह आहे. पण ते म्हणला, त्यानं आवाज दिला, अरे माझ्या जात बही म्हणे तू इकडे ये, तुम्ही ह्या शेळ्यासोबत कसं काय म्हणे? तर तो म्हणाला की तू असशील बाबा सिंह असला तर, पण मी काय आहे? मी तर मेंढाच आहे. मग ते मेंढ्याच्या संगतीत राहून स्वतःला सिंह काय समजू लागला? तर ते स्वतः सिंह मेंढा समजू लागला. पण होता कोणती? जातीवंत सिंह होता. पण मग ते दुसऱ्या सिंहाने सांगितलं तरी त्याला पटेना. मग ते म्हणाले, चल मी तुला ते सिंहाची लक्षणं आणि मेंढ्याची लक्षणं कशी वेगळी ते दाखवतो. मग त्यानं काय केलं? त्याला तळ्याच्या काठावर नेलं आणि म्हणला, बघ आता तुझं आणि माझं शरीर कसं आहे? सारखं आहे. तुझं तोंड गोल आहे, मेंढ्याचं असं लंबूळ आहे. त्याच्या गळ्याला आद्याक्षर नाव असते, 2 असे त्याला आद्याक्षर म्हणते. तर तुझ्या गळ्याला कशी पोळी आहे, तुझी शेपूट कशी लांब आहे आणि मेंढ्याची कशी तोकडी आहे. तुझ्या नखाला पायाला नख आहे आणि मेंढ्याला खुर येतं. बघ म्हणे. मग हे असे सगळे लक्षण त्या सिंहानं गुहेतल्या त्या मेंढ्याच्या कळपातल्या सिंहाशी जुळवून दिले. आणि मग त्याला त्याला वाटलं ना आता की खरंच मी मेंढा नाही आणि मी कसं आहे? जातीवंत सिंह आहे. मग त्याला अशी डरकाळी फोडली सिंहाची. मग सिंहाची डरकाळी फोडल्यावर ते मेंढे राहतील का जवळ? नाही राहणार. मग ते गेले पळून. मग आता हा झाला दृष्टांत. आता याचा सिद्धांत असा आहे की ईश्वराच्या कृपेनं आपल्याला जसं तिकडं ते सिंह भेटला त्या जातीवंत त्याच्या जात बैला सिंहाला, तसं आपल्याला इकडं सद्गुरू भेटले. आणि सद्गुरू काय म्हणले की तुम्ही तर परमात्मा आहात. तुम्ही ह्या दिसणाऱ्या देहाला 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, 5 उपप्राण हे कसे येतं? हे मेंढ्याचा कळप आहे आणि तुम्ही याच्यात कसे येतं? वेगळे येतं. पण आपल्याला इकडं भेदवादी गुरु असला, जर भेदवादी गुरु असला ना, तर ते तुम्हाला म्हणते तुम्ही शरीर आहे, तुम्ही यज्ञ करा, तुम्ही सत्यनारायण करा, तुम्ही पूजा करा, पाठ करा. मग ते गुरु कसे असते? तर भेदवादी असते, त्या धनगरासारखे. जसं त्या धनगरानं त्याला मेंढा म्हणूनच हाक मारली आणि मेंढा म्हणूनच त्याला शिकवलं की तू पण मेंढा आहेस. पण होता कोणते? जातीवंत सिंह होता. पण मग इकडं जेव्हा त्याला सद्गुरू भेटले, तेव्हा जसं दृष्टांतात सद्गुरू भेटले आणि तिकडं काय झालं की त्याला जातीवंत सिंह भेटला आणि मग त्यानं डरकाळी फोडली की मी सिंह आहे म्हणून.
ते नक्की जो ते ब्रह्मसुख पामे आधी. म्हणजे तुम्ही मला परमात्मा आहात असं तुम्हाला लक्षात येईल पंचीकरण ऐकल्यावर. आणि पंचीकरण एकदा पंचीकरण ऐकलं की झालं, मग कोणत्याही याच्यामध्ये ग्रंथामध्ये प्रवेश करू शकता. कारण आता हरिपाठात काय दिले, समदमावधी हात झाला. मग आता ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळते का? सांगा बरं दिलीप काका, सांगा बरं शमदम म्हणजे काय? शम म्हणजे इंद्रियाचा निग्रह, दम म्हणजे मनाचा निग्रह. पण हे पंचीकरण ऐकलेलेच असत म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकता. नाही, परतूर कळले का? परतूर कळले बापूराव महाराज शिष्य. हा, हे पंचीकरण ऐकते महाराजांचं ऐकते त्यांनाच हे उत्तर देता येते. आणि शम म्हणजे काय, दम म्हणजे काय हे आपल्याला कळते का? नाही. तर हे आपल्याला पंचीकरण या ग्रंथामधून सांगितलेलं आहे. शम म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान हे आपल्याला कुठं सांगितले? फक्त पंचीकरण या ग्रंथात सांगितले. आणि ते जर पूर्ण ऐकलं तर आपला प्रवेश कोणत्याही ग्रंथात होते. तर अशा प्रकारे मला जी ज्योतिताईंना माझ्याकडे सेवा दिलेली आहे ती मी थोडक्या मोठक्या शब्दात पूर्ण करते. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देते. जय गुरुदेव. कसं आहे दान घेत आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाव यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. तेही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकिये, द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी. केथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज